नमस्कार मैत्रिणो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. ग्रहदोषांचा त्रास होत असेल तर अक्षय तृतीयेला करा या वस्तूंचे दान. जाणून घेऊया अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूचे आपण दान करायचे आहेत. चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया. हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्वाचे असे दिवस मानला गेलेला आहे. हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तापैकी हा दिवस असा मानला गेलेला आहे. या दिवशी ज्या वस्तू आपण खरेदी करतो त्याचे शुभ फळ आपल्याला मिळत असते. तसेच अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ असल्यामुळे आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या दिवशी आपण करू शकतो. अक्षय तृतीयेला खरेदीसोबतच आपण या दिवशी काही गोष्टींचे आपण दान करायचे आहे. तसेच पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा याच दिवशी पांडवांना अक्षय पात्र त्यांनी दान केले होते. त्यामुळे अक्षय तृतीयेला आपल्याकडे दान करण्याचे अतिशय महत्त्व आहे. तर आपण ग्रहदोषानुसार आपण कोणत्या वस्तूचे दान करायचे आहे याची माहिती आता आपण पाहूया. पंचांगानुसार यावर्षी आपण अक्षय तृतीया ही आपण 19 एप्रिल 2026 रोजी आपण साजरी करणार आहे. हिंदू धर्मात अक्षय तृतीया ही तारखेला विशेष असे महत्त्व आहे. अक्षय तृतीया एक शुभ काळ असा मानला गेलेला आहे. या दिवशी आपण कोणत्याही कार्याची सुरुवात आपण या शुभ मुहूर्त आपण पाहत नसतो. तसेच अक्षय तृतीयेला आपण खरेदीसुद्धा आपण करत असतो. तसेच खरेदीप्रमाणे आपण या दिवशी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि भगवान कुबेर यांचंही आपण या दिवशी आपण पूजन करत असतो. तसेच अक्षय तृतीयेला आपण केलेल्या दानामुळे अनेक पटीने आपल्याला फळ मिळत असते. त्यामुळे आपण अक्षय तृतीयेला सुख, समृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्याला मिळावी. ग्रहदोष दूर करण्यासाठी आपण अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तूचे दान करायचे आहे ते पहिल्यांदा आता आपण पाहूया. तसंच आपण सूर्यग्रहाला मजबूत करण्यासाठी कोणत्या गोष्टीचे दान करायचे आहे ते पहिल्यांदा आता आपण पाहूया. तर ग्रहांमध्ये सूर्याला राजाचे स्थान असे म्हटलेले आहे. ग्रहांचा राजा म्हणजे सूर्य हा मान, प्रतिष्ठा, संपत्ती आणि समृद्धी आणि आत्म्यासाठी जबाबदार असा हा ग्रह मानला गेलेला आहे. सूर्याला बलवान करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण लाल वस्त्रे, गहू, तांबे आणि गूळ याचे आपण दान करणे हे अतिशय शुभ असे मानले गेलेले आहे. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे सूर्यग्रह आपला मजबूत होतो. तसेच ज्यांना सूर्यग्रहाचा त्रास आहे त्यांनी या वस्तूचे दान अवश्य करा. तसेच दुसरा ग्रह आहे म्हणजे तो बुध ग्रह. बुध ग्रहाला आपण मजबूत करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीचे दान करायचे ते बघूया आपण. तर बुध ग्रह हा ग्रहांचा राजा असे मानले गेलेले आहे. अक्षय तृतीयेला ज्यांना बुध ग्रहाचा त्रास आहे त्यांनी हिरवे कपडे, हिरवे मूग, हिरव्या भाज्या हे आपण त्या दिवशी दान करायचे आहे. हे दान केल्याने अत्यंत फायदेशीर असे मानले गेलेले आहे. तसेच हे आपण दान केल्यामुळे आपली बौद्धिक वाढ आणि व्यवसायात आपली गती होते. त्यामुळे आपण ज्यांना बुध ग्रहाचा त्रास आहे त्यांनी सांगितलेल्या ह्या वस्तू अवश्य आपण अक्षय तृतीयेला हे आपण दान करायचे आहे. तसेच ज्यांना मंगळ ग्रहाला मजबूत करायचे आहे त्यांनी या गोष्टीचे दान करा. तर ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला सेनापती असे म्हटलेले आहे. आपल्या कुंडलीतील मंगळ ग्रह आपण बलवान करण्यासाठी अक्षय तृतीयेला आपण लाल वस्त्रे, डाळ, घागरीचे दान आपण करायचे आहे. यामुळे या व्यक्तीचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढते. त्यामुळे ज्यांना मंगळ ग्रहाचा त्रास आहे त्यांनी ह्या सांगितलेल्या वस्तू अवश्य आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण दान करायचं आहे आणि मंगळ ग्रहाला आपण मजबूत करून घ्यायचं आहे. तसेच गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीचे दान करायचे आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार देवांचा गुरु असलेल्या गुरुचा दर्जा असतो
आपल्या कुंडलीतील गुरुग्रहाला बलवान करण्यासाठी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाची मिठाई, केळी, तूप, हरभऱ्याची डाळ या गोष्टीचे आपण दान करणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे. त्यामुळे ज्यांना गुरुग्रहाचा त्रास आहे त्यांनी या गोष्टीचे दान करा आणि गुरुग्रहाला बलवान करून घ्या. तसेच पुढचा ग्रह आहे म्हणजे शुक्र ग्रह. शुक्र ग्रहाला मजबूत करण्यासाठी तुम्ही या गोष्टीचे आपण दान करायचं आहे. तर कुंडलीतील बलवान शुक्र हा वैवाहिक आणि प्रेम जीवनात सुख, सोयी, ऐश्वर्य आणि गोडवा आणत असतो. त्यामुळे आपण अक्षय तृतीयाला शुक्राला बलवान करण्यासाठी आपण दूध, दही, पांढऱ्या वस्तूंचे आपण दान करायचे आहे. दूध, दही, तांदूळ ज्या वस्तू पांढऱ्या आहेत जे दान करण्यासारखं आहे या गोष्टी आपण या गोष्टीचे आपण दान करायचं आहे. या गोष्टी दान केल्यामुळे शुक्र ग्रह हा बलवान होतो. तसेच पुढचा ग्रह आहे तो म्हणजे शनी ग्रह. शनी ग्रहाला मजबूत करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीचे दान करायचं आहे ते पहिल्यांदा आता आपण पाहूया. तर शनी ग्रहाला मजबूत करण्यासाठी आपण शनी ग्रह हा म्हणजे शनी हा न्याय आणि कर्माचे देवता असे मानले गेलेले आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण काळे तीळ, मोहरीचे तेल आणि काळी छत्री या वस्तूचे आपण दान करायचे आहे. यामुळे शनीशी संबंधित दुष्परिणाम आपल्याला दूर होण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना शनिग्रहाला मजबूत करायचा आहे, ज्यांना शनिग्रहाचा त्रास आहे त्यांनी सांगितलेल्या ह्या गोष्टीचे आपण दान करा आणि शनिग्रहाला मजबूत करून घ्या. तसेच ज्यांना आता आपण पाहायचं आहे म्हणजे चंद्रग्रहाला मजबूत करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीचे दान करायचं आहे ते पहिल्यांदा आता आपण पाहूया. तर अक्षय तृतीयाला चंद्राला बलवान करण्यासाठी आपण दूध, दही, खीर, मोती आणि शुभ्र वस्त्रांचे दान करायचं आहे. या वस्तूंचे दान केल्यामुळे आपले मन शांत होईल आणि आपल्या क्रोधावर नियंत्रण होईल. त्यामुळे ज्यांना चंद्रग्रहाचा त्रास आहे तर त्यांनी चंद्रग्रहाला मजबूत करण्यासाठी ह्या सांगितलेल्या गोष्टीचे दान अवश्य करा. तसेच असं हे आपण दान अक्षय तृतीयाला आपण दान करायचे आहे. तर अक्षय तृतीयाला आपण सूर्य आणि चंद्र या दोन्ही देखील त्यांच्या उच्च राशीमध्ये असतात. त्यामुळे या तिथीची शक्ती अनेक पटीने वाढते. तर शास्त्रानुसार आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान, उपवास आणि नामजप कधीही वाया जात नाही. तसे जे लोक शनीच्या 7.5, ढय्या किंवा राहू केतूने यांच्या दोषाने जर त्रासलेले असेल तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे असे फायदेशीर हे दान आहे. तर योग्य वस्तूचे दान केल्याने आपल्या आयुष्यातील नकारात्मकता ऊर्जा ही कमी होते आणि सकारात्मकता ऊर्जा ही वाढत असते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी ह्या सांगितलेल्या गोष्टीचे तुम्ही अवश्य दान करायचे आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याच्या विशेष वस्तू म्हणजे त्या कोणत्या, तर अन्नदान हे महत्त्वाचं आहे. तर ज्यांना गरजू लोकांना अन्नदान करणे हे सर्वात उत्तम मानले गेलेले आहे. त्यामुळे जे गोरगरीब आहेत त्या दिवशी तुम्ही त्यांना अन्नदान हे अवश्य करा. तसेच हा अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उन्हाळा असल्यामुळे आपण पाणी, सरबत, थंड पाण्याची भांडी किंवा मातीचे माठ ह्यासुद्धा जर तुम्ही गोष्टीचे दान केले तर ते अतिशय फायदेशीर असे मानले गेलेले आहे. तसेच या दिवशी आपण फळांचं सुद्धा आपण दान केलं तरी चालतं. तर यामध्ये हंगामी फळे म्हणजे खरबूज, काकडी, आंबा, टरबूज या गोष्टींचे तुम्ही फळांचं सुद्धा या दिवशी दान तुम्ही अवश्य करू शकता. तसेच गरजू लोकांना वस्त्रदान करणे सुद्धा अतिशय शुभ मानले गेलेले आहे. त्यामुळे तुम्ही अन्नदान, पाणी, फळे, वस्त्र यातील कोणत्याही गोष्टीचे जर तुम्ही दान केले तर ते अक्षय म्हणजे कधीही त्याचा नाश होणार नाही आणि त्याचे फळ तुम्हाला हे दुप्पट तिप्पट पटीने मिळणार आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी
तुम्हाला ग्रहदोष दूर करण्यासाठी सांगितलेल्या वस्तूचे दान कराही, आणि त्यात तुम्ही महत्त्वाचे अन्नदान, वस्त्रदान, फळे, पाणी या माठ या वस्तूचे तुम्ही दान करा. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी भरपूर लक्ष्मी माता, कुबेर यांचं तुम्ही सुद्धा त्यांची पूजा करा आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तरी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.